नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र कांबळे MSK यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एक नवीन वेगळ्या विषयावरती आपण सर्वांच्या समोर लाईव्ह येत आहे. जर माझी संकल्पना तुम्हाला सगळ्यांना आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं जे माझं म्हणणं आहे ते योग्य आहे की अयोग्य आपण कमेंट करा. की सध्या आता पावसाचे दिवस आहेत, अनेक शेतकरी बांधव सर्वांचीच लगबग आपल्या शेताच्या दिशेने चालू आहे. तर ट्रॅक्टर असू दे किंवा आवत जोडी असू दे, सर्वच माझ्या शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की शेतामध्ये काम करत असताना शेतामधील आपल्या रस्त्याकडेला किंवा गावातील जे इलेक्ट्रिकल पोल आहेत तर पावसाळ्यात त्याच्यापासून जरा सावध राहणे आणि जेणेकरून आपले शेतामध्ये एखादे नकळत वायर तुटले असेल, शेतामध्ये नांगरट करण्याच्या आधी पूर्ण शेताचा ज्या भागामध्ये आपण नांगरट करणार आहे तेथील पूर्ण पाहणी करूनच शेतामध्ये नांगरट करावी, जेणेकरून एखाद्या जे लाईट वायर तुटलेले असेल त्याला आपला धक्का लागू नये आणि आपला प्राण जाण्यापासून वाचेल. कारण जे माझे बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, यांनी हे वाचले तरच देश वाचणार आहे. यासाठी आपण लाईव्ह येतो की आणि याच माध्यमातून महावितरणला पण एक माझी विनंती आहे की जे आपल्या शेतामधील तुम्ही इलेक्ट्रिक जे डाम लावता किंवा गावामधील असतील रोडला असेल तर त्यांना तुम्ही प्लास्टिक कोटिंग एक 15 फुटापर्यंत केलेलं बरं होईल, जेणेकरून कुणाचाही स्पर्श झाला तर जेणेकरून त्या डांबामुळे करंट बसणार नाही. हे जर माझे म्हणणे जर आपल्याला सर्वांना ज्यांनी माझा व्हिडिओ बघतील त्यांना सगळ्यांना जर आवडला असेल आणि जे माझं म्हणणं बरोबर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आपला असाच परत एकदा नवीन वेगळ्या विषयावरती येणार आहे आपल्यासमोर लाईव्ह, आणि आमच्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं म्हणणं आहे का. जय हिंद, जय महाराष्ट्र.